नातेसंबंध संबंध त्याच्याबरोबर झाला, त्याची पत्नी ती आहे, त्याची पत्नी ती आहे, आणि काय काही कुठे पण ते लांबू नातेसंबंध काय हा शब्द आहे. आणि कोणी असं प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर जर मराठा समाजाला आपण जर ओबीसी ठरवायला लागलो तर ते जे सुप्रीम कोर्टाच्या जे काही आतापर्यंतचे जे काही फाइंडिंग्ज आहेत, आयोगाच्या फाइंडिंग, 4 आयोग ओबीसी समाज त्यांच्याकडे मराठा समाज गेला, खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग वगैरे, त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला देता येणार नाही. गायकवाड आयोगाने सांगितलं की मग द्यावं म्हणून ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने जे आहे त्याच्यामध्ये जे निर्णय दिले ते अगदी स्वच्छ आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं की वरच्या जे काही फाइंडिंग्ज आहेत ते सगळं पाहता, इन व्ह्यू ऑफ द अबव फॅक्ट्स अँड पोझिशन द बेंच फाइंड्स, बेंच होतं ते सुप्रीम कोर्टाचं, that Maratha is not a socially backward community, but it's a socially advanced and prestigious community. ही backward, ही मागास हा समाज नाही, उलट हा पुढारलेला आणि समाजामध्ये दबदबा, prestigious community. And therefore the request for the inclusion of Maratha in the central list of cabinet along with the Kunbi should be rejected. Maratha does not merit inclusion in the central list of backward classes for Maharashtra either jointly, Kunbi, or under a separate entity of own. म्हणजे स्वतःचा मराठा म्हणून सुद्धा, मराठा कुणबी म्हणून सुद्धा ते यात येऊ शकत नाही. पुढे त्यांनी जे आणखी जे काही 2-3 मला फक्त वाचून दाखवतो मी, कारण काय बाकीचं तर अनेक हे झालेलं आहे आपलं. त्याच्यात म्हटलेलं आहे परत, वी हॅव नोटेड दॅट 3 नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन्स अँड 3 स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशन considered the claim of Maratha community to be included in other backward class community, but all commissions rejected such claims. Rather, they were held to be belonging to a forward community. जे 3 आयोगाने ते आणि सगळं ते फेटाळलेलं आहे.